हॅलो. हा करा चालू सर. हा, तर आपण रियालिटी यातला मूळ रेस म्हणजे वस्तू आणि वस्तू जशा आहेत तशा असं पाहिलं. वस्तू ज्या स्थितीत आहेत तशा म्हणजे वस्तुस्थिती. परंतु ती स्थिती सुद्धा मानवाच्या हस्तक्षेपामुळे किंवा मुखक्षेपामुळे म्हणा, पदक्षेपामुळे म्हणा विकृत होत असते, डिस्टॉर्ट होत असते. म्हणून वस्तू जशा आहेत तशा म्हणताना सुद्धा त्या जशा वस्तू आहेत तशा न पाहता त्याच्यामध्ये आपल्या पंडिती बुद्धीचा अहंकार माणसाने दाखवल्यामुळे ही रियालिटी डिस्टॉर्ट होते हे आपण पाहिलं. आता हे डिस्टॉर्शन झालेलं आहे हे उन्मनी साधूला त्याच्या जाणीवरूपी मानस सरोवरात त्याच्या मनामध्ये जाणीवरूपी पाणी आहे किंवा चैतन्य आहे, त्याच्यामध्ये ही रियालिटी डिस्टॉर्ट झालेली आहे साधू संतांना कळतो. म्हणजे रियालिटी डिस्टॉर्ट हे साधू संतांना कळतो, ते ज्या उभे कळतो त्याला प्रातिभिक सत्ता म्हणतात. प्रतिभा याचा अर्थ मिररी प्रतिबिंब असा आहे. म्हणजे आरशात जसं आपला चेहरा दिसावा तसा उन्मनी अवस्थेत साधू संतांना जी रियालिटी आहे त्याचं डिस्टॉर्शन झालेलं आहे. ते रियालिटी ही असत्य आहे. जरी त्याला वस्तुस्थिती म्हटलं तरी रियालिटी इज ऑल्सो डिस्टॉर्टेड. वस्तुस्थिती सुद्धा विपर्यस्तच आहे हे त्यांना आपल्या जाणीवरूपी मानस सरोवरात उन्मनी अवस्थेत कळतं. ते तसं कळतं जसं पाण्यात प्रतिबिंब बघावं किंवा सूर्य 1000 मडक्यातल्या पाण्यात दिसावा, आपलं रूप आपल्याला आरशात दिसावं, तसं त्यांना ते उन्मनी भावात कळतं. म्हणजे ही जी त्यांची क्षमता आहे त्याला प्रातिभिक सत्ता म्हणतात. तर आता आपण नीट लक्षात घ्या की जी व्यावहारिक सत्ता आहे त्याच्यामध्ये स्थूल वस्तू विषय निसर्ग आहेत. आणि बघायला गेलं तर माणसाचा जो स्थूल देह आहे त्याची ताकद, त्याचं बळ हे सुद्धा त्यामध्ये येतं. आणि ऍक्च्युअलिटी म्हणजे प्रातिभिक सत्तेमध्ये खरं बघायला गेलं तर मनबुद्धी चित्त अहंकार रूपाने जे अंतःकरण आहे ते अंतःकरण जेव्हा आपल्या मर्यादा ओलांडून म्हणजे ट्रान्सडेंटल होऊन पलीकडे जातो, मन जेव्हा आपल्या मर्यादा ओलांडतो तेव्हा त्या अंतःकरणाला जी क्षमता प्राप्त होते त्या क्षमतेला प्रातिभिक सत्ता किंवा ऍक्च्युअलिटी म्हणतात. आता आपण ही जेव्हा प्रातिभिक सत्ता म्हणतो त्याचं दृश्य व्यावहारिक स्वरूप म्हणजे असं आहे, जेव्हा अमिताभ बच्चन सारखे नट त्यांचा जो व्हॉइस आहे तो सिग्नेचर व्हॉइस म्हणजे त्यांची संवाद हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांची हालचाल आहे ती सिग्नेचर जेस्चर आहे. त्यांची हालचाल हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांचं जे दिसणं आहे ते त्यांचं सिग्नेचर आहे. नाही काही माणसं त्यांचा रुबाब, त्यांची हालचाल, त्यांचा आवाज, त्यांची संवाद वैशिष्ट्यपूर्ण असल्याने काही माणसं त्या गोष्टीला सुद्धा आजच्या काळामध्ये कायद्याचा आधार देऊन त्याच्यावर मोनोपॉली आपली आहे प्रस्थापित करू पाहतात. अर्थात वास्तवात हा वेडेपणाच आहे. कारण माणूस गेला की त्याचं सर्व सिग्नेचर नाहीसं झालं, त्याचं सर्व वैशिष्ट्य नाहीसं झालं. पण हे सुद्धा जे चालतं ते सुद्धा एका तऱ्हेने ज्या माणसामध्ये थोडी प्रज्ञा जागृती झालेली आहे त्यालाच हे कळतं की आपल्या अशा गोष्टी या इतरांपेक्षा अलग ढलक आहेत आणि त्याचं तो भांडवल करतो. तेव्हा तो प्रातिभिक सत्तेच आपल्या प्रातिभिक सत्तारूपी क्षमतेतच आपल्या सत्तेमध्ये किंवा आपल्या ज्याला आपण म्हणतो आपल्या कमांड मध्ये आणायचा तो प्रयत्न करतो. पण खऱ्या अर्थाने साधू संतांना ही प्रातिभिक सत्ता सुद्धा केवळ प्रतिबिंब आहे, मूळ बिंब अलगच आहे कळल्या कारणाने डिस्टॉर्टेड रियालिटी ऍज वेल एज डिस्टॉर्टेड ऍक्च्युअलिटी म्हणजे प्रदूषित व्यावहारिक सत्ता आणि प्रदूषित प्रातिभिक सत्ता या दोन्ही सत्तांना दूर सारून केवळ मुळावर चैतन्यावर तत्वम ते तू म्हणजे जगाच्या मुळाशी जे सबस्ट्रॅटम आहे ते तू आहेस येथे सर्व संत म्हणतो आपलं लक्ष केंद्रित करतात आणि त्याच ठिकाणाला परमार्थ सत्ता म्हणजे तू तसं म्हणतात. आता त्यासाठी एक छान पद्य आहे, त्या पद्य नीट ऐका म्हणजे आपल्या लक्षात येईल की परमार्थ सत्ता ऋषी मुनींमधून कशी प्रकटते. आता ऐका नीट ऐका. अंग कांती छिद्रित वेळ उभा आहे, अंतरात मोकळा त्या सवे अनिल खेळत आहे.
छिद्रा छिद्रातून लपंडाव सदा चालत आहे. छान वेणुनाद आसमंती गुंजत आहे. तैसा पोकळ शंख जरी कोणी फुंके, त्यातूनही छान शंखनाद उमटे. डफळी मृदंग डमरू आतुनी मोकळे असती. चर्मबंद मुखी थाप पडता गोड बोल उमटती. निवांत मोकळ्या गुहेमध्ये निर्जर जात आहे. गुप्त प्रशस्त हृदय मनी सोहम संगीत चालत आहे. परमार्थ सत्ता तैसी पूर्ण शून्य आहे. परी त्यातूनची व्यावहारिक सत्ता दृश्य रूपे येत आहे. याची जाण ज्ञानी हृदयी सहज उमटत आहे. वित्त प्रशांत हृदयी अमनी तिजला प्रातिभिक सत्ता ऐसे ओळखत आहे. हेची गुज ओळखा सत्य निकेत जाणा. अहो सुजन हो सत्याचे परमधाम जाणा. सत्य एक राही त्या विशुद्ध चैतन्य रूपे पाही. चैतन्य सत्य जाण त्याची जाणीव विराट ब्रह्म होई. नथिंग इज द अबोर्ड ऑफ एव्हरीथिंग ऐसे कृष्णमूर्ती वदती. पहा तुमचे हृदय येतसे का याची प्रचिती. सत्य चैतन्य हाची देव आहे. त्याशी पाहे तो मी म्हणून नर आहे. आय एम जाई द दॅट राही. अनन्यत्वाने केवळ दॅट तत् राही. वेळू किंवा बांबू आपल्या अंगावर छिद्रे घेऊन उभा असतो. आत शरीराचे मध्यभागी तो पोकळ असतो. त्याच्या छिद्रातून लपंडाव खेळणारा वारा त्या वेळूतून छान वेणुनाद बासरीचे सूर असं म्हणतात उमटवतो. पोकळ शंख फुंकल्यावर तसाच धीर गंभीर शंखनाद उमटतो. डफळी मृदंग डमरू सुद्धा आतून पोकळ असून त्यांचे मुख पातळ चामडेत आणून बंद केलेले असते, झाकलेले असते. त्या चामड्यावर थाप पडताच मधुर गोड आतल्या पोकळीतून उमटतात. म्हणजे मोकळ्या निवांत गुहे जसे मोकळ्या निवांत गुहेमध्ये निर्जराचे गीतगुंजन चालू असते, तसेच पोकळ शंख फुंकल्यावर शंखनाद येतो. तसेच डफळी मृदंग डमरू याच्यावर थाप पडल्यावर आतून सुरेख आवाज येतो. तसंच छिद्रित वेळू मधून वारा गेल्यानंतर संगीत उमटतं. सांगायचा मुद्दा असा आहे की रिक्त प्रशस्त मोकळ्या हृदयामध्ये आणि मनोनाश झालेल्या अमनी साधूचे हृदय मनी सुद्धा तसाच सोहम हंसा असा ध्वनी उमटतो. जसा वेणूतून वारा गेल्यानंतर मधुर नाद उमटतो. हे जर आपल्या लक्षात आलं असेल तर असे हे माधुर्य संगीत केवळ रिक्ततेत अहर्निश चालू असते. या कोऱ्या रिक्त प्रशस्ततेतच या कोऱ्या रिक्त प्रशस्ततेतच ट्रुथ म्हणजे परमार्थ सत्ता चैतन्य रूपे स्पंदित असते. आणि याच परमार्थ सत्तेतून जरी डिस्टॉर्टेड असली तरी व्यावहारिक सत्ता, जरी डिस्टॉर्टेड असली तरी प्राथमिक सत्ता म्हणजे अनुक्रमे रियालिटी आणि ऍक्च्युअलिटी बाहेर येतात. परंतु त्या डिस्टॉर्टेड आहे समजून केवळ आणि केवळ परमार्थ सत्ता म्हणजे अत्यंत कोरे निरभ्र आकाशासारखे मन असलेला निरागस साधू आपल्या त्या निरागस हृदय मनातून उमटणारे सोहम हंस हे संगीत हेच ते परमार्थ सत्तेचे दृश्य रूप आहे जाणतो. आणि हे त्याला केवळ त्यामुळेच प्राप्त होते कारण तो पूर्णपणे अमन न मन म्हणजे विचार वृत्ती यापासून पूर्ण कोरा असतो. असा जो पूर्ण कोरा अमनी नमनी असतो त्याच्यातूनच सोहमहंसो हे संगीत उमटते. जसं वेळूतून पावा वाजावा, जसा डफावर थाप पडली की मधुर सूर उमटावेत, जसं शंख फुंकला की नाद यावा. शंख असो, दप असो किंवा चर्मवाद्य असो किंवा वेळू असो हे आतून पोकळ असतात, कोरे असतात, रिक्त असतात. आणि तसाच साधू सुद्धा आपल्या मनाच्या पातळीला अमन म्हणजे कोरा, निर्विचार, निर्द्वंद्व, अचल, अढळ, परम शांत असतो. म्हणून सर्व शांततेतून जे संगीत उमटतं तेच सोहमहंसो आणि तेच परमार्थाचे मूळ ठिकाण, द प्लेस ऑफ ट्रुथ, परमधाम हे लक्षात घ्या. आणि यालाच म्हणतात किंवा हेच ते नथिंग अँड अबोर्ड ऑफ एव्हरीथिंग. सर्व गोष्टीचं नथिंग हेच परमधाम आहे. त्या नथिंग मधूनच दो डिस्टॉर्टेड रियालिटी अँड ऍक्च्युअलिटी म्हणजे व्यावहारिक सत्ता आणि प्राथमिक सत्ता येते.
आणि त्या दोन्ही टाळल्या की नथिंग मधून त्या आल्या म्हणून त्या दूर सारल्या. ती डिस्टॉर्टेड रियालिटी ऍक्च्युअलिटी दूर सारली की सुरुवातीला नथिंग आणि शेवटी नथिंग. म्हणून सुरुवातीला नथिंग आणि शेवटी नथिंग, या नथिंग मध्येच साधू असतो, कोरा रिक्त अमनी. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे या नथिंग हेच ते ठिकाण आहे, हेच ते परमेश्वराचं परमधाम आहे. यत गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. एकदा तुम्ही शांतीला प्राप्त झालात की परत कधीही तुम्ही अशांतीत परत येत नाही, असा त्याचा अर्थ आहे. वैकुंठाला जाणे याचा अर्थ एवढा, संसाराची गती ही वर खाली होणारी विषम गती आहे, ती ज्या ठिकाणी गेल्यानंतर कायमची कुंठित होते, नाहीशी होते, दॅट इज वैकुंठ. म्हणजे वैकुंठ याचा साधा सरळ अर्थ असा, जो पूर्णत्व अमनी झाला, जो पूर्णत्वाने अमनी झाला, रिक्त प्रशांत मनहृदयाने कोरा झाला, जो निरागस बालकासारखा आहे आणि कायम तसा राहतो, तो म्हणजेच सत्याचं परमराम. आणि तेथेच वैकुंठ प्राप्ती आणि तेच परमसत्य आणि त्याला द ट्रूथ म्हणजे पारमार्थिक सत्ता म्हणतात. आता पुढे सारांशेष ते नथिंग अँड अबोर्ड ऑफ एव्हरीथिंग. सत्य सत्य रूप परम चैतन्य धाम. सत्य रूप परम चैतन्य धाम म्हणजे सत्य हेच ज्याचं रूप आहे असं परम चैतन्याचं धाम किंवा निकेत ते हेच. हे जाणू पाहणाऱ्याची जाणीव. आता हे जो जाणू पाहतो तो आहे ज्याला जाणवतं त्याची म्हणजे संताची अमनी योगाची जाणीव विराट विश्वंभर ब्रह्मरूप म्हणजे भूमा होते, त्याची मायारूपी काया जाते. आणि असा हा जाणता स्वयमेव विश्वंभर जाणीव म्हणून पूर्ण होतो, शून्य होतो, ज्यात बेरीज वजाबाकी काही संभवत नाही, भागमभाग नाही, भागाकार नाही, बाकी शिल्लक केवळ शून्य वा पूर्ण अखंड अनन्य चैतन्य. अखंड अनन्य चैतन्य आय मावळतो, दॅट म्हणजे तत् केवळ उरते, पहा याची प्रचिती येते का. आता पुढे मी जाता केवळ तत् उरे, मी मावळे तू उरे, कृष्णमूर्ती स्वरूपानंद एकची वदती, शून्य मनस्क रिक्त हृदय येत असे याची अपरोक्ष अनुभूती. अर्थात तत् जाणवते, केवळ तू उरते, तेव्हा आय अर्थात मी नष्टच झालेला असतो. जे कृष्णमूर्ती आणि स्वामी स्वरूपानंद दोन्ही हेच सांगतात, ज्याचे मन शून्य किंवा अमन आणि हृदय प्रशस्त व कोरे, whose mind and heart both become empty and zero or blank. There, this direct perception of that occurs. This emptiness means the clearing of consciousness, that is thought, memory and every single moment in the mind and heart to seize at once or spontaneously. म्हणजे असं whose mind and heart both become empty. ज्याचं मन आणि हृदय पूर्णपणे रिक्त झालं, एम्प्टी अँड झिरो, ज्याचं मन आणि हृदय पूर्णपणे रिक्त झालं, शून्य झालं किंवा कोरं झालं, देअर दिस डायरेक्ट परसेप्शन ऑफ द दॅट ऑकर्स. तिथे हे द दॅट म्हणजे परमसत्याची प्रत्यक्ष अनुभूती जन्माला येते. दिस एम्प्टीनेस मीन्स द क्लिअरिंग ऑफ कॉन्शियसनेस. या रिकामपणाचा अर्थ की ज्याला आपण मी जागृत आहे, मी जागृत आहे, तर या रिकामपणाचा अर्थ मी जेव्हा प्रत्येक मी म्हणतो आय एम कॉन्शियस, आय एम कॉन्शियस, तर मी जागृत आहे, मी जागृत आहे. तर जागृती ही मी नुसार मर्यादित असते, मीची जागृती ही मर्यादित असते. म्हणून या रिकामपणाचा अर्थ असा आहे की कॉन्शियसनेस ज्याच्यामध्ये विचार, स्मृती आणि एवढी सिंगल मोमेंट इन द माइंड अँड हार्ट म्हणजे विचार, स्मृती आणि मन आणि हृदयातील अगदी बारीकशी सुद्धा हालचाल जेव्हा पूर्णपणे थांबते, तेव्हा अशा थांबण्याला एम्प्टी माइंड किंवा एम्प्टी हार्ट म्हणतात. आणि ही हालचाल सुद्धा इट सीझेस ऍट वन्स. ही जी हालचाल आहे ती ताबडतोब थांबते. थोडक्यात म्हणजे अमनी आणि कोऱ्या रिक्त म्हणत आणि प्रशस्त हृदय असलेल्या साधूचा कॉन्शियसनेस, त्याची जी व्यक्तिगत जाणीव आहे ती त्याच्या हृदयातून विचारासहित किंचित सुद्धा विचार न उरता, किंचित सुद्धा क्रिया प्रतिक्रिया न राहता
वृत्तीचा लवलेश सुद्धा न राहता जेव्हा साधू वृत्ती रहित विचार रहित होतो तेव्हा साधू खऱ्या अर्थाने त्याचा कॉन्शियस गेलेला होतो. आणि ज्याचा कॉन्शियस गेला तो आय म्हणून गेला आणि दॅट म्हणून अवेअर झाला, म्हणजे परमेश्वर म्हणून जागा झाला आणि आय म्हणून गेला. आणि हे एका क्षणार्धात घडते, ऍटवन्स घडते. म्हणून परत एकदा ऐका, ज्याचे मन शून्य किंवा अमन आणि हृदय प्रशस्त कोरे, whose mind and heart both become empty and zero or blank, there this direct perception of the that occurs. This emptiness means the clearing of consciousness, that is thought, memory and every single moment in the mind and heart to cease at once or to cease spontaneously. सहजभावे अशा हृदय मनात ही परमसत्याची प्रत्यक्ष अनुभूती येत असते. कारण आता हे हृदय मन मी माझं राहिलेलं नसून ते आपोआपच विश्व मन विश्व हृदय झालेलं असतं. हे प्राथमिक सत्तेद्वारे ध्यानचिंतनात उमललेले विशुद्ध ज्ञान कमलच असते. तर ह्याचं दर्शन प्राथमिक सत्तेत होतं. तरी सुद्धा प्राथमिक सत्तेद्वारे हे जे जाणवलं ते प्रतिबिंब आहे समजून आता प्राथमिक सत्ता आणि प्रतिबिंब सोडून साधू एकदम पूर्ण शांत निवांत होतो आणि मूळ ते शांतीचं बिंब म्हणजे शांतीचं बिंब परमशांती सागर असा तो स्वतःच बनतो आणि तोच द दॅट बनतो. आणि आय एम दॅट सोहम असो हे न म्हणताही तो केवळ आणि केवळ द दॅट बनून राहतो. ऐसे अथांग विशुद्ध चैतन्य असे सर्व प्राणी मात्री मानव मनहृदयी वसे हे की सत्यत्वाने स्वरूप जाणणे हाची स्वधर्म अखिल ब्रह्माचा ओळखणे. तर असे अथांग विशुद्ध चैतन्य जे आहे तेच सर्व प्राणी मात्रांच्या मन आणि हृदयात वसतं. त्या विशुद्ध चैतन्यापर्यंत अथांग विशुद्ध चैतन्यापर्यंत जो पोचला तो मी म्हणून राहत नाही. त्याचा कॉन्शियसनेस क्लिअर होतो. त्याच्या मनातले विचार क्रिया प्रतिक्रिया वृत्ती सर्व जातात आणि तो पूर्णपणे निवृत्त होतो. आणि अशा निवृत्तीत त्याला सत्यत्वाने जी परमशांती जाणवते तेच स्वरूप समजावे. आणि हाच तो स्वरूप धर्म म्हणजे इथून तिथून परमशांती सागर आपण आहोत त्याची अनुभूती हाच तो स्वरूप धर्म हाच तो विशुद्ध स्वधर्म आणि हाच तो ज्याने त्याने आपला स्वधर्म पाळा म्हणतात तो हाच धर्म. स्वधर्म पाळा म्हणजे क्षत्रियाने लढाई करावी, ब्राह्मणाने विद्या सांगावी, शूद्राने कामं करावी, वाण्याने व्यापार करावा असा त्याचा अर्थ नव्हे. तर प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयात ते शुद्ध भगवंत चैतन्य रूपी तत्व आहे. तिथपर्यंत आपण पोचायचं आहे आणि तिथे जाऊन जेव्हा आपण परमशांतीचा अनुभव घेतो तेव्हा परत माघारी आपण येत नाही. एकदा जो परमशांतीला प्राप्त झाला तो परत माघारी येत नाही. याचाच अर्थ एकदा जो वैकुंठाला गेला तिथे त्याची संसाराची गती कुंठित होऊन तो वैकुंठाला जातो. त्यामुळे नंतर जरी याला त्या कारणाने परत तो संसारात आला तरी संसारात येऊन सुद्धा तो वैकुंठाला असल्यासारखाच राहतो. यालाच मागं यज्ञ जत्वान निवर्तनते तद्धाम परम म्हणून एकदा याने स्वरूप धर्म विशुद्ध चैतन्य धर्म हाच स्वधर्म जाणला तो संसारात असला तरी वैकुंठाला आणि संसारात नसला तरी तो स्वतःच वैकुंठ अशी ती त्याची एक अनन्यसाधारण आत्मानुभूती असते. आणि ही आत्मानुभूती हाच स्वधर्म हाच विशुद्ध स्वरूप धर्म आणि याला द ट्रुथ म्हणजे पारमार्थिक सत्ता म्हणतात. तर आता हे रियालिटी म्हणजे व्यावहारिक सत्ता ऍक्च्युअलिटी प्राथमिक सत्ता आणि द ट्रुथ म्हणजे पारमार्थिक सत्ता असे हे विवेचन आता पूर्णत्वास गेले. तर त्या पारमार्थिक सत्तेचा आपण धनी आहोत आणि ते धनी होण्यासाठी आपल्यातून डिस्टॉर्टेड रियालिटी म्हणजे दूषित व्यावहारिक सत्ता आणि डिस्टॉर्टेड ऍक्च्युअलिटी म्हणजे प्रतिबिंबात्मक प्राथमिक सत्ता या दोन्ही जाऊन केवळ आणि केवळ त्याच्या पलीकडे असलेल्या द दॅट मध्ये आपण आपल्याला जिवंत असताना जर स्थापित करू शकलो कायम ते स्थापित करू शकलो तर तीच विधेय मुक्ती हेच कैवल्य आणि हे जाणणे म्हणजे विशुद्ध स्वरूप धर्म किंवा स्वधर्म. अन्य कुठल्याही धर्माला स्वधर्म म्हणता येत नाही. कृपा करून हे लक्षात घ्यावे
आणि या चिंतनात साधकाने मुमुक्षुनी जरूर 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 कायमस्वरूपी राहावे. जसं कोकमाच्या रसामध्ये कोकम भिजत ठेवतात तसं या अध्यात्म विद्येमध्ये आपण निशिदिन रात्रंदिवस कायम चिंब चिंब भिजावे आणि आय एम दॅट याची प्राप्ती आपणाला हो. याच शुभेच्छेसह हे व्यावहारिक सत्ता, प्राथमिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता यावरचे प्रवचन आवडते घेतो. अस्तु. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.